बातमी पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय। दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे। पूर्वीचे सर्वेक्षणातील निकष काढण्यात आले। बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतंय। जे बेघर असतील त्यांना पुढच्या वर्षी घरं मिळणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेबांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। पीएम आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर मिळणार आहे। त्यामुळे दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे। याआधी निकष वेगळे होते, ते निकष देखील आता बदलण्यात आलेत। पूर्वीच्या सर्वेक्षणातील निकष आता काढण्यात आले, तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर या योजनेवर। दुचाकी मोबाईल लँडलाईन फोन असणारेही योजनेसाठी आता पात्र असतील। मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, फ्रीज असणाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळेल। मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असणाऱ्यांचा समावेश केला जाईल। लाडकीला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे।